हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन जात आहे झुआरी ब्रिजवरून, जे की आहे साऊथ गोवाच्या सुरुवातीला. पण मी साऊथ गोवामधून पणजीला चाललो, त्याच्यामुळे तुम्हाला ही झुआरी नदी आहे. आणि हा जो समोर ब्रिज दिसतो, हा छोटासा हा आहे रेल्वे ब्रिज. ॲक्च्युली त्याच्या खालून रेल्वे जाते, कोकण रेल्वे. आणि याच्यानंतर तो समोर तुम्हाला दिसतोय छोटासा, तो आहे मेन झुआरी ब्रिज. ही झुआरी नदी जी की समुद्राला जाऊन मिळते डायरेक्टली. आणि हा आहे झुआरी ब्रिज. आणि माझ्या गाडीचा सेन्सर बंद पडलेला आहे, फ्यूल सेन्सर. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता माझ्या गाडीतलं पेट्रोल पण संपलेलं आहे, कारण मला इंडिकेटच करत नव्हतं पेट्रोल किती आहे. मला वाटतं की आज मला गाडी ढकलत न्यावी लागेल. संपलं पेट्रोल संपलेलं आहे आता. चाललं ढकलत गाडी. इथून जवळजवळ 1 किलोमीटर तरी जावं लागेल मला गाडी लावून. मग तिथून भावाला सांगता येईल की पेट्रोल आणून दे, किंवा आपण पण जाऊ शकतो पेट्रोल आणायला त्याची गाडी घेऊन. आणि अशा प्रकारे गोवामध्ये फर्स्ट टाईम माझं गाडीतलं पेट्रोल संपलं. गरमी तर खूप आहे, ऊन पण आहे. आणि आता मी चाललो आहे चालत. मित्रांनो, आता आपण भेटत आहोत डायरेक्ट रात्री. आणि पेट्रोल पण आपल्याला भेटलेलं आहे. मी न जाता भावानेच पेट्रोल आणलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ते 1 लिटर टाकून मग मी पंपावर जाऊन मी टाकी फुल केली. आणि आता मी रिटर्न चाललो आहे माझ्या घरी. आता ते दिसत नाही आहे ॲक्च्युली, सेन्सर डॅमेज्ड म्हणून असा मेसेज येत होता. फ्यूल सेन्सर डॅमेज, यू नीड टू चेक फ्यूल सेन्सर असा मेसेज येत होता तिथे ओडोमीटरवर. आणि परत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आहे मी झुआरी ब्रिज, जे की आहे साऊथ गोवामध्ये. आता मी पणजीतून साऊथ गोवामध्ये चाललो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की झुआरी ब्रिज कसा दिसतो आहे. थांबा 1 मिनिट दाखवतो. हा तर अजून मी पणजीतनं आत्ता निघलो आहे. हे बांबोलीमध्ये आहे मी सध्या. हा पूर्ण टर्न झाल्यावर, अजून एक टर्न झाल्यावर मग आहे तो आपला झुआरी ब्रिज.
तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आता जुवारी ब्रिजवरती आणि तुम्ही बघू शकता नाईट व्ह्यू कसा दिसत आहे जुवारी ब्रिजचा. तुम्हाला 2च मिनटात दाखवतो जुवारी ब्रिजचा नाईट व्ह्यू. बघा मित्रांनो, मस्त लाईटिंग लावलेली आहे. हा लांबून बघितलं की खूप छान दिसतो. जवळून तुम्हाला लाईटिंगमुळे नाही एवढं दिसणार लाईटिंग त्याची कुठे काय, पण लांबून बघितलं की खूप छान दिसतो.